विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षांनी जय्यत तयारी सुरू केलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि ते आजपासून दौरा करतायत। परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्याचा काय परिस्थिती असणार आहे सर मराठवाड्यामधील शिवसेनेची? मराठवाड्याने सातत्यानं शिवसेनेला साथच दिलेली आहे। शिवसेना आणि मराठवाडा काही वेगळे नाही, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। शिवसेना प्रमुखांचा विचार या मराठवाड्याच्या मातीत रुजलेला आहे आणि इथली जनता सुद्धा सातत्यानं शिवसेना प्रमुखाच्या विचाराला साथ देत असते। आता उद्धवजींच्या नेतृत्वाला त्याच ताकदीनं मराठवाड्यातल्या जनतेनं साथ दिलेली आहे। लोकसभेच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर जनता शिवसेनेसोबतच राहील येणाऱ्या काळात याची खात्री विश्वास आम्हाला सगळ्यांनाच आहे। किती जागांचं मागणी असेल मराठवाड्यातल्या शिवसेनेच्या वतीने? कारण इथं शिवसेना आणि मराठवाडा एक समीकरण झालेलं आहे। फक्त जागा वगैरे विषय हा पक्षप्रमुखांचा असतो। आमचं काम शिवसैनिकाचं संघटन बांधणी, संघटनात्मक उपक्रम, जनतेशी भेटणं, कार्यकर्त्यांशी भेटणं एवढं आमचं काम असतं। जागा वगैरे विषय हे पूर्णपणे शिवसेना पक्षप्रमुखांचा अधिकार असतो, त्यांचा विषय असतो। आम्ही त्या विषयात कधीच जात नाही। एकूणच राज्याची जर परिस्थिती बघितली तर काय वाटतं, एकूणच काय सुरू आहे राज्यामध्ये आज? राज्यात हे गद्दारांचं सरकार जाणार हे स्पष्ट आहे। कारण महिलावर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहेत, छत्रपती शिवरायांचा पुतळा या महाराष्ट्रातला 8 महिन्यामध्ये पडला आहे, याच्यापेक्षा शर्मेची बाब या महाराष्ट्रासाठी कोणतीच नाही आहे। आणि हे कृत्य या सरकारमुळे घडलेलं आहे। 2,40,00,000 पुतळा म्हणजे पहिल्यांदा असं कागदावर लक्षात आलं की आधी वर्क ऑर्डर दिली, नंतर टेंडर निघालं। तुमच्या माहितीच तो हेलिपॅड तिथं बांधायला 2-2, 4-4 कोटी रुपये खर्च केले। म्हणजे फक्त भ्रष्टाचाराचा इथं एक प्रकार छत्रपती अतिशय निर्भयपणे काम केलं पाहिजे। आणि वाटतं छत्रपती शिवराय अशा पद्धतीने मोदींनी काल माफी मागितली या सगळ्या प्रकाराबद्दल। पण मोदींचे बगल बच्चे तर अजूनही मस्तीत गोष्टी करतात ना। नौदलाची जबाबदारी, नौदलाचं एक मान आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे। कान्होजी आंग्रे छत्रपती शिवरायांच्या काळात पहिले नौदल प्रमुख होते कान्होजी आंग्रे, त्याची परंपरा आपल्या नौदलाला आणि आजही त्याच ताकदीचं आपल्या देशाचं नौदल आहे। पण दुर्दैवानं महाराष्ट्रातले सत्ताधारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नौदलाला बदनाम करतात, स्वतःचं पाप नौदलावर टाकण्याचा प्रयत्न करतात, हे चुकीचं आहे। मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आग्रही असणार आहे का महाविकास आघाडीच्या अनुषंगाने? मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक नेतृत्व या महाराष्ट्राला दिसतंच आहे ना। आग्रह काय जनतेचीच पसंती उद्धवजींना राहणार। शिवसेना आग्रही असणार आहे का? आधी निवडणुका जिंकू द्या। शिवसेनेला तर कोणत्याही पक्षाला आमचा मुख्यमंत्री असं वाटतंच ना। आणि उद्धवजींनी ज्यावेळेस मुख्यमंत्री त्या भारतातल्या टॉप जे 5 मुख्यमंत्री त्याच्यात नाव होतं, त्यामुळे नॅचरली त्यांचं नाव येईल। 12 विधान परिषद सदस्यांचा जो निर्णय होता तो या संदर्भामध्ये आता बैठक झाली आहे काल, असं माहिती कळते। एकूण वाटते का की न्यायालयाच्या निर्णयाच्या अगोदरच इथं तयारी सुरू झालेली आहे? ऑक्टोबर महिन्यात याची तारीख आहे माझ्या माहितीप्रमाणे 12 सदस्यांची, त्याच्यानंतर काही होऊ शकेल। परंतु न्यायालयाचा निर्णय मला असं वाटतं मागे तेलंगणाचा एक निकाल आलेला आहे की आधीच्या सरकारने ज्या नियुक्त्या केल्या होत्या त्याच कायम ठेवल्या होत्या। आता त्यावेळेसच्या राज्यपालांनी काय याला डिले केलं आणि आता हे का घाई करतात, हा प्रश्न निश्चित कोर्टासमोर आहे। रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार काल एकीकडे बाहेर पाकिस्तान आणि ह्याच्यावरून त्यांनी एकमेकांना हिनवलं आणि काल संभाजीनगर विमानतळावर 2 जण गळ्यात घालून होते, कसं बघताय? तर काही एकमेकांना भेटल्यावर एकमेकांना शिव्या थोडी देणार आहे, भेटले असतील त्याला। तर हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री पदाबाबत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये निर्णय होईल। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।